आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, हा जो काही जी-आर निघणार आहे, त्यामध्ये धनगर जमातीला एस-टी प्रवर्गामध्ये अंमलबजावणी हा एकमेव उद्देश आहे. समावेशाची मागणी नाही, अंमलबजावणी ही मागणी आहे. आणि याचा जो आधार आहे, तो आधार असा आहे की माननीय महाराष्ट्र सरकारने या महाराष्ट्रामध्ये धनगर अस्तित्वात नाहीत, आहेत ते धनगर आहेत. हे असं लेखी माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये लिहून दिलं होतं. त्याच्यावरती मुंबई उच्च न्यायालयाचे जे काही जजमेंट आलं 16 फेब्रुवारी 2024ला, त्यामध्ये पॅरा 136 मध्ये बाबरा गावातील, जे संभाजीनगरमधील बाबरा गाव म्हणून गाव आहे, ते मूळचे धनगरच असलेले खिलारे नावाचे कुटुंबीय यांच्याकडे बोगस धनगड प्रमाणपत्र होते आणि त्या प्रमाणपत्रामुळे तिथे 0 मेंबर क्लास होत नाही, असं ते निरीक्षण माननीय कोर्टाने नोंदवलं होतं. तर एकीकडे सरकारने महाराष्ट्रात धनगर अस्तित्वात नाहीत, आहेत ते धनगर म्हटलं होतं. कोर्टाने हे निरीक्षण नोंदवलं होतं. तर त्या अनुषंगाने आम्ही शिष्टमंडळाने अशी मागणी केली की हे जे खिलारे कुटुंब आहे, ज्यांची सगळी चौकशी झालेली आहे आणि त्यांनी जे काही धनगड जमात वैधता प्रमाणपत्र मिळवले, ते बोगस कागदपत्रांच्या आधारे मिळवलेले हे सिद्ध झालेले आहे. ते असं असताना 7 महिने झाले तरी ते सर्टिफिकेट रद्द केले गेले नाही. तर याच्यावरती तात्काळ माननीय मुख्यमंत्री महोदयाने ताबडतोब ते रद्द करण्याचे आदेश दिले जातील. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा झाला की यामध्ये एकदा हे खिलारे कुटुंबीय रद्द झाले तर जे सरकारने लिहून दिलेलं आहे की महाराष्ट्रात धनगर अस्तित्वात नाही, आहेत ते धनगर आहेत, आणि कोर्टाने जो मुद्दा मांडलाय ते दोन्ही एका लेवलला येत असल्यामुळे ह्या दोन्ही बाबी निष्पन्न झाल्यानंतर महाराष्ट्र सरकार कलम 342(1) नुसार जे काही कॅबिनेट मंत्री आहे, कॅबिनेट अप्रुव्हल आहे, ते अप्रुव्हल घेऊन राज्यपालांच्या मार्फत महाराष्ट्रात धनगर अस्तित्वात नाहीत, आहेत ते धनगर आहेत या आधारावरती अनुसूचित जमातीमधील 36 क्रमांकावरती जे धनगड शब्द आहे, त्या धनगडच्या ऐवजी धनगर आहे अशा पद्धतीने शासन निर्णय काढण्याचा कार्यवाही करू शकते. आता मुळात मुद्दा आहे की तुमचं कायम हे म्हणणं असतं की ही अंमलबजावणी करायला पाहिजे, समावेशाचा आमचा मुद्दा नाही. पण माध्यमांमध्ये या संदर्भातल्या ज्या बातम्या आल्या आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं जे काही प्रसिद्धीपत्रक जारी झालं या बैठकीनंतर तुमच्या रविवारच्या, त्यात स्पष्टपणे अंमलबजावणी असं कुठेही म्हटलं नाही. मला माझ्या दृष्टिकोनातून हा प्रश्न आहे की मुळात अजूनही समावेशाचंच घोंगडं, भिजत घोंगडं अजूनही कायम आहे आणि अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये म्हणजे हा पुढचा टप्पा तुम्ही गाठू पाहतायत, त्या संदर्भात ना माध्यमांमध्ये कुठे बातम्या आल्या ना सरकारच्या वतीनं सांगण्यात येते. मी तुम्हाला आता काही आठवण करून देतोय बघा. म्हणजे मुळात धनगड हा जो वाद सुरू झाला त्याची एक पार्श्वभूमी मला सांगावी लागेल की 1995 म्हणजे धनगर बांधवांना भटक्या जमातीमध्ये आरक्षण 3.5% दिलं जातं. म्हणजे नॉमॅडिक ट्राईब्स या प्रवर्गा अंतर्गत 3.5% हे आरक्षण अजूनही धनगर समाजाला दिलं जातं. आता हा धनगर समाजाला जे 3.5% एनटी मधनं आरक्षण दिलं जातं, तुमचं म्हणणं आहे की अनुसूचित जमातीमधून हे आरक्षण दिलं जावं. एक मुद्दा झाला. 1985 साली यशवंत सेनेनं एसटी प्रवर्गामधून आरक्षण धनगर समाजाला दिलं जावं ही मागणी त्यांनी रेटून धरली होती. मात्र ही मागणी अजूनही प्रलंबित आहे. केंद्र सरकारच्या आरक्षण यादीत धनगड जातीला एसटी प्रवर्गाचं आरक्षण दिलं गेलं आहे आणि नंतरच्या काळामध्ये धनगड हा शब्द अस्तित्वात नाही. धनगड हेच धनगर आहे आणि अत्यंत गैरसमजातून धनगड या शब्दाचा वापर केला गेला असावा किंवा हिंदी भाषिक लोकांनी त्या शब्दाचा वापर, धनगर या शब्दाचा वापर धनगड केला असावा, असे काही मुद्दे आहेत. मग मुळात फेब्रुवारी 2024 रोजी मुंबई उच्च न्यायालयानं तुमची मागणी ही फेटाळून लावली. त्यांनी काय म्हटलं सायटेशन्स मध्ये किंवा आपल्या आदेशामध्ये की धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, पण कोर्ट या संदर्भामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. हा अधिकार मुळात संसद आणि संसद मंडळाचा आहे. कायद्यात दुरुस्ती करून संसदेतून आरक्षण द्यावं लागेल.